मंगळवारी राज्य शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या IPS अधिकाऱ्यांच्या बदली आदेशानंतर महाराष्ट्राच्या पोलीस वर्तुळासह राजकीय वर्तुळातही प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत रणनीतिक विचार करून वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची थेट नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली असून नागपूरचे मावळते पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली केली आहे। विश्वास नांगरे पाटील हे मुंबईत अप्पर पोलीस महासंचालक म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होते आणि तिथून त्यांची थेट नागपूर सारख्या अत्यंत संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या शहरात झालेली बदली ही प्रशासकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आणणारी ठरली आहे। नागपूर हे राज्याची उपराजधानी असण्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृहशहर असल्यामुळे या शहराला महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च स्थान आहे। अशा अत्यंत महत्त्वाच्या शहराची सुरक्षा व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था एका तडफदार, डॅशिंग आणि जनमानसात प्रचंड लोकप्रिय असलेल्या अधिकाऱ्याच्या हाती देण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी राजकीय आणि प्रशासकीय खिळी असल्याचे बोलले जाते। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राज्याचे डॅशिंग IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। गृह विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून या मोठ्या फेरबदलामुळे पोलीस दलासह राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले। पोलीस वर्तुळात या बदलीकडे अत्यंत गांभीर्याने आणि कौतुकाने पाहिले जाते। विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या शिस्तप्रिय, आक्रमक आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कार्यपद्धतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात। मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी दाखवलेले शौर्य असो किंवा नाशिक आणि कोल्हापूर परिक्षेत्रात IGP म्हणून काम करताना गुन्हेगारी टोळ्यांचा केलेला बिमोड असो, नांगरे पाटील यांनी नेहमीच आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलाय। पोलीस दलातील अंतर्गत चर्चांवर नजर टाकल्यावर असं दिसून येतं की नागपूर शहरात गेल्या काही काळापासून वाढलेलं संघटित गुन्हेगारी, ड्रग्सच्या तस्करीचं पसरत चाललेलं जाळं आणि स्थानिक टोळ्यांमधील वर्चस्वाची लढाई यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। मावळचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल हे अत्यंत संयमी आणि नियमानुसार चालणारे अधिकारी म्हणून ओळखले जात असले तरी नागपूर सारख्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या शहराला एका धाडसी आणि गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणाऱ्या चेहऱ्याची गरज होती। विश्वास नांगरे पाटील यांच्या नियुक्तीमुळे पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यांचं मनोधैर्य उंचावण्यास मदत होणार असून गुन्हेगारांवर तात्काळ वचक बसेल अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। मुंबईतील शांत आणि बहुतांश वेळा केबिनमध्ये बसून कराव्या लागणाऱ्या ACBच्या कामातून बाहेर काढून नांगरे पाटील यांना पुन्हा एकदा थेट फील्डवर म्हणजेच एका मोठ्या शहराच्या पोलीस आयुक्त पदाची धुरा देणं हे त्यांच्या प्रशासकीय क्षमतेवर गृहमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास दर्शवते। राजकीय वर्तुळात मात्र या बदलीच्या मागे संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचीच रणनीती असल्याचं उघडपणे बोललं जाते। विरोधी पक्षांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर आणि वाढत्या गुन्हेगारीच्या आलेखावर सातत्यानं टीका केली जात होती। नागपूर हे गृहमंत्र्याचं स्वतःचं शहर असूनही तिथे गुन्हेगार मोकाट आहेत असा थेट आरोप विरोधक करत होते। ही राजकीय कोंडी फोडण्यासाठी आणि विरोधकांच्या आरोपांमधील हवा काढून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी थेट विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा पत्ता टाकलाय। नांगरे पाटील हे कोणत्याही दबावाला बळी न पडता थेट कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या या प्रतिमेचा फायदा सरकारला नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी होणार आहे। फडणवीस यांनी नांगरे पाटील यांना नागपूरला नेल्याची चर्चा रंगण्यामागे आणखी एक कारण म्हणजे आगामी काळातील राजकीय घडामोडी आणि स्थानिक निवडणुकांचं वातावरण। नागपूरमध्ये राजकीय सलोखा आणि शांतता राखणं हे सत्ताधारी पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेचं असतं। जर उपराजधानीतच गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेली तर त्याचा थेट फटका राज्याच्या नेतृत्वावर बसतो। त्यामुळे फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन नांगरे पाटील यांच्याकडे नागपूरची सूत्र सोपवली आहेत, जेणेकरून शहरातील अवैध धंदे, भूमाफिया आणि जुगार अड्डे चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नागपूरकरांना सुरक्षिततेची मोठी ग्वाही देता येईल। विश्वास नांगरे पाटील हे आपल्या शिस्तबद्ध आणि धडक कार्यपद्धतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात। मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये त्यांनी यापूर्वी आपल्या कामाचा धडाका दाखवलाय। उपराजधानी नागपूरमधील गुन्हेगारीवरील वचक निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करणं हे त्यांच्या समोरील मुख्य आव्हान असणार आहे। त्यांच्या या नियुक्तीमुळे नागपूर पोलीस दलाला एक नवं आणि गतिमान नेतृत्व लाभलंय। विश्वास नांगरे पाटील यांच्या नागपूर आगमनामुळे नागपूरच्या गुन्हेगारी जगतात आतापासूनच प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं बोललं जाते।
नांगरे पाटील यांनी यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी कामं केली तिथे त्यांनी मकोका सारख्या कठोर कायद्यांचा वापर करून गुन्हेगारी टोळ्यांचं कंबरड मोडलं. नागपूर शहरात सध्या अंमली पदार्थांची विक्री आणि तरुणांमधील वाढती गुन्हेगारी ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरतीये. या पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील हे केवळ गुन्हेगारांना तुरुंगात डांबण्यापुरते मर्यादित न राहता तरुणांशी संवाद साधून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमही राबवतात. त्यांच्या या दुहेरी कार्यपद्धतीमुळे पोलीस प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. देवेंद्र फडणवीस यांनी एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची ही जी प्रशासकीय खेळी खेळली आहे तिचे परिणाम येत्या काही दिवसातच नागपूरच्या रस्त्यांवर दिसायला सुरुवात होईल अशी चर्चा आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासोबतच नागपूर शहराला सुरक्षित आणि गुन्हेगारी मुक्त ठेवण्याचं मोठं आव्हान आता नांगरे पाटील कशा प्रकारे पेलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.